नमस्कार मित्रांनो, परत एकदा आपलं खूप खूप स्वागत आहे आपल्या सर्वांच्या लाडक्या महाडीबीटी स्कॉलरशिप ऑफिशियल या चॅनलवरती. आणि आज तुमच्यासाठी आपण एक घेऊन आलो ITI 2025 साठी आपल्याला ऍडमिशन प्रक्रिया करायची कशी या संदर्भात ऑफिशियल नोटिफिकेशन आलंय. आपण त्याची चर्चा करणार आहोत. त्याचबरोबर प्रवेशासाठीच्या ज्या तारखा आहेत त्याची चर्चा करणार आहोत आणि प्रवेशाची प्रक्रिया कशी याची सुद्धा चर्चा करणार आहोत. थोडक्यात सांगायचं म्हणलं तर ITI शी निगडीत सर्व प्रश्नांची उत्तरे तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून मिळणार आहेत. सर्वप्रथम मित्रांनो, आपण महाडीबीटी स्कॉलरशिप ऑफिशियल या चॅनलवरती नवीन असाल, अद्याप चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला हिट करा. यामुळे नवीन येणारा व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल. चला बोलूयात आजच्या विषयाकडे. सर्वप्रथम पहा मित्रांनो, आपण admission.dbt.gov.in या वेबसाईट वरती यायचे. वेबसाईट ऐकायला थोडी मोठी वाटेल, त्याच्यामुळे तुम्हाला मी याची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये प्रोव्हाइड केली. त्याला क्लिक करून तुम्ही डायरेक्टली या वेबसाईट वरती येऊ शकता. पण थांबा, पूर्ण व्हिडिओ अगोदर पाहूयात, नंतर तुम्ही या वेबसाईट वरती येऊ शकता. आता इथं आल्याच्या नंतर सर्वप्रथम नोटिफिकेशन मध्ये तुम्हाला एक नोटिफिकेशन पाहायला मिळेल, ऍडमिशन नोटिफिकेशन. तर याला आपण सर्वप्रथम क्लिक करूयात. आता इथं क्लिक केल्याच्या नंतर तुमच्या समोर एक PDF डाउनलोड होणार आहे. मी त्याला सर्वप्रथम ओपन करून घेतो. आता इथं पहा, ही PDF ओपन झालेली आहे. याच्यामध्ये आपल्याला याची अधिकृत माहिती पाहायला मिळेल. आता जे ITI ची प्रवेश प्रक्रिया आहे ती थोडक्यात सुरू झाली. त्यासाठी त्यांना सांगितलेलं आहे की ऑगस्ट 25 ची जी ऑनलाईन अर्जाची प्रक्रिया आहे ती 15 मे 2025 पासून सुरू झालेली आहे. त्यासाठी त्यांना सांगितलंय की 15 मे पासून आपण ऑनलाईन याची अर्ज प्रक्रिया करू शकतो. आता या अर्जाच्या प्रक्रियेसाठी त्यांना सर्वसाधारण काही गोष्टी निश्चित केल्यात. सर्वप्रथम याच्यामध्ये ज्या संस्था ऑनलाईन अर्ज प्रक्रियेमध्ये येणार आहेत त्यांना त्यांचं रजिस्ट्रेशन करून घेतलेलं आहे, तर त्या आपल्याला ऑनलाईन पाहायला मिळतील. आणि त्या संस्थांमध्ये आपण आपला अर्ज हा भरल्याच्या नंतर पडताळणी करून त्यांच्याकडून घ्यायचं. मग सर्वप्रथम आपल्याला या माहिती पुस्तिकेतून हे समजून घ्यायचं की आपल्याला कुठला ट्रेड करायचा आहे, त्यासाठी कसा अर्ज करायचा आहे ते तर तुम्हाला मी सांगणारच आहे, पण ट्रेड कुठला घ्यायचा आहे आणि आपले जे मार्क आहे त्याचं 10वीचं मार्कशीट, आधार कार्ड आपल्याला सोबत ठेवायचं. आता याच्यामध्ये बघा, हे ऑनलाईन अर्ज तुम्ही ऑनलाईन सगळ्या इंटरनेट कॅफेवरून भरू शकता किंवा ऑनलाईन स्वतः मोबाईल वरून सुद्धा तुम्ही भरू शकता. त्याचबरोबर तुम्ही ITI जी संस्था आहे किंवा औद्योगिक प्रशिक्षण केंद्र किंवा संस्था म्हणतो तिथे जाऊन सुद्धा तुम्ही भरू शकता. त्याचबरोबर अर्जात तुम्ही जो मोबाईल नंबर द्यायचा आहे तो व्यवस्थित ठेवायचा आहे. तो प्रायमरी मोबाईल नंबरवर भरलेला OTP, SMS वगैरे सगळ्या गोष्टी तुम्हाला त्याच्यामध्ये येतात. त्याचबरोबर तुमचं जे रजिस्ट्रेशन झालं तर त्याचा रजिस्ट्रेशन नंबर हा ID म्हणून वापरण्यात येतो. त्याचबरोबर लॉग इन केल्यावर तुम्हाला ऍडमिशन मध्ये ऍप्लिकेशन फॉर्म भरून घ्यायचं, ज्याच्यामध्ये सगळ्या डिटेल्स भरायची, तुमचं नाव, तुमचा पत्ता, शैक्षणिक माहिती, या सगळ्या गोष्टी भरायच्या. त्या कशा करायच्या त्याचा व्हिडिओ लवकरच आपल्या चॅनलवर येणारच आहे. त्याचबरोबर आता बघा, यासाठी जी प्रवेश प्रक्रिया फीस आहे राखीवसाठी 100 रुपये आणि जे ओपन म्हणतो आपण त्याच्यासाठी 150 आहे. महाराष्ट्राच्या बाहेरील जर कॅन्डिडेट असेल तर त्याला 300 आणि अनिवासी भारतीय म्हणजे भारतात राहत नाही असा व्यक्ती असेल तर 500 रुपये फीस, अशा पद्धतीचं याचं स्वरूप आहे. ऑनलाईन अर्ज केल्याच्या नंतर त्याची प्रिंट आपल्याला घ्यायची. आता हे कन्फर्मेशन करण्यासाठी सर्वप्रथम याची प्रिंट काढून आपल्याला आपल्या जवळच्या औद्योगिक प्रशिक्षण संस्था म्हणजे ITI सेंटरला भेट द्यायचे. तिथं जाऊन हा अर्ज याचबरोबर तुमचे सगळे कागद जोडायचे आणि ती ऍप्लिकेशन कन्फर्मेशन स्लिप त्यांच्याकडून घ्यायची. त्याचबरोबर तुमचे जे ओरिजिनल डॉक्युमेंट तुम्ही चेक करायला घेऊन गेला होता ते डॉक्युमेंट तुम्हाला ते परत देतील. आणि ITI प्रशिक्षण केंद्राला तुम्हाला कुठलीही फीस द्यायची नाही. तुम्ही ऑनलाईन जी फीस भरली तीच फीस फायनल असेल. आणि याच्यानंतर याची एक गुणवत्ता यादी तयार होईल. त्यानंतर त्याच्यामध्ये जर तुम्हाला काही डाऊट्स असतील किंवा त्याच्यावर काही कंप्लेंट असतील तर त्या तुम्ही हरकती ऑनलाईन मध्ये नोंदवू शकता. त्यानंतर ऑप्शन फॉर्म भरण्याची सुविधा उपलब्ध होईल आणि ऑप्शन फॉर्म भरल्याच्या नंतर त्याच्यामध्ये तुमचा नंबर लागला का नाही लागला कळेल. अशा पद्धतीने एक बेसिक स्टेप मध्ये याची ऑनलाईन अर्जाची प्रक्रिया असते. आणि जर तुमचा नंबर लागला तर त्याचा अलॉटमेंट लेटर तुम्हाला ऑनलाईन डाउनलोड करायचं लॉगिन मधून आणि ते घेऊन तुम्हाला त्या नंबर लागलेल्या संस्थेमध्ये जाऊन प्रवेश प्रक्रिया करायची. आता याचा ऑनलाईन प्रवेश करायची प्रक्रिया 15 मे ला सुरू झालेली आहे. तसंच 26 मे ला तुम्ही ऑनलाईन प्राधान्यक्रम देऊ शकता किंवा ऑप्शन फॉर्म भरू शकता, असं आपण म्हणायला हरकत नाही. तर मग आता याच्यामध्ये तुमच्या ही गोष्ट लक्षात आली की ऑनलाईन अर्जाची प्रक्रिया कशी असते किंवा याचं स्वरूप कसं असते ऍडमिशन घेण्यापासून तर ऑनलाईन अर्ज करण्यापासून ऍडमिशन घेण्यापर्यंत. तर याच्या दरम्यान तुम्हाला जर काय अडचणी असेल तर तुम्ही मला कमेंट करून सांगा. पार्ट 2 असं लिहा ज्याच्यामुळे मी तुम्हाला ऑनलाईन अर्ज कसा करायचा याच्या प्रक्रियेचा एक व्हिडिओ आपल्या चॅनलवर लवकर उपलब्ध करून देईल. व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओ लाईक करा, जास्तीत जास्त गरजू व्यक्तीपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि अद्याप चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला
सबस्क्राईब करा. तुमचा मूल्यवान वेळ दिल्याबद्दल धन्यवाद मित्रांनो. भेटूयात अशाच एका नवीन इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओमध्ये.